महापालिकेच्या रणसंग्रामात सर्वच पक्षांमध्ये घराणेशाही पाहायला मिळते। एकीकडे आयारामांवर नाराज असलेले निष्ठावंत कार्यकर्ते आता घराणेशाहीमुळेही हतबल असल्याचं बघायला मिळतंय। सोलापुरातील सर्वच पक्षांमध्ये हेच चित्र पाहायला मिळतंय। पार्टी विथ डिफरन्स असं बिरुद मिरवणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांनी पुत्रहट्टासाठी चंद्रकांत रमण शेट्टी या विद्यमान नगरसेवकाचं तिकीट कापलंय। तर सीपीएमचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडाम यांनी स्वतःच्याच मुलीला आणि पत्नीला तिकीट देऊ केलंय आणि यावर सर्वांनीच अजब असं स्पष्टीकरण दिलंय। या निवडणुकीमध्ये या पालकमंत्र्याच्या मुलांना ही जी काय उमेदवारी दिली जाते हे मला या ठिकाणी डावलून दिली जाते का हा प्रश्न तुम्ही विचारताय, पण निश्चितपणाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही उमेदवारी मला डावलून न देता माझ्या संमतीने या ठिकाणी दिली जाते। 10 वर्षापासून वडिलांच्या इलेक्शनमध्ये फिरत आलेलो आहे। प्रत्येक म्हणजे घरात माझं चांगलं ओळख आहे मतदारसंघात, त्यामुळे मला काय वाटत नाही की मी नौका आहे आणि जनतेतून मागणी असल्यामुळं मला इथं तिकीट देण्यात आलेलं आहे। दुसऱ्या दिवशी उठून ताबडतोब त्यांना तिकीट दिलं तर त्यांनाही घराण्याची आपण समजतो। वर्षानुवर्षे ज्यांनी कामगार चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये जे भाग घेतात ते जर तिकीट मागत असेल तर आपण घराण्याशाही म्हणत नाही, त्यांना तो अधिकार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।